ओबीसीची जातीनिहाय जनगणना करावी अशा विविध मागण्यासाठी मंडळ यात्रा सर्वत्र फिरून जनजागृती करीत आहे। ही मंडळ यात्रा आज सोमवारी मूल येथील गांधी चौकात दाखल झाली। दाखल होताच मूल शहरातील नागरिकांनी यात्रेचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले। यावेळी ओबीसींनी विविध नारे देत जनजागृती केली। जय ओबीसी, जय संविधान, जय ओबीसी, जय संविधान। जातीय जनगणना झालीच पाहिजे, जातीय जनगणना झालीच पाहिजे। जो ओबीसी की बात करेगा वो देश में राज करेगा, जो ओबीसी की बात करेगा वो देश में राज करेगा। जय ओबीसी, जय संविधान। भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, महात्मा फुलेंचा विजय असो, सावित्रीबाई फुलेंचा विजय असो, छत्रपती शाहू महाराजांचा विजय असो। जातनिहाय जनगणना ओबीसी मंडल यात्रेचं आज मूल शहरामध्ये हे आपण उत्स्फूर्तपणे स्वागत केलं आहे सर्व मूलवासियांनी। त्यांचं सर्वप्रथम सर्व मूलवासियांचं या मंडल यात्रेचा एक आयोजक म्हणून मी आपल्या सर्वांचा आभार मानतो। आणि आता सांगितल्याप्रमाणे ओबीसीची जातीनिहाय जनगणना, ओबीसींच्या मुलांचा वसतिगृहाचा प्रश्न, त्याचबरोबर योजना आयोगामध्ये संख्येच्या प्रमाणामध्ये असलेल्या निधीचा अभाव, अन्य कारणासाठी जी ओबीसी समाजामध्ये जागृती निर्माण करण्यासाठी ही जी ओबीसी मंडल यात्रा निघत आहे ही दरवर्षी निघते। यावर्षी 3रं वर्ष आहे आणि श्री उमेशजी कोराम हे पूर्व विदर्भातील 5 जिल्ह्यांमधून ह्या ओबीसी मंडल यात्रेचं नियोजन करतात, संयोजन करतात आणि सर्व ते स्टुडंट राईट्ससाठी पण महाज्योतीच्या माध्यमातून सर्व ओबीसीच्या विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी लढतात। त्यांचं आपण सर्वांनी मनोबल वाढवलं या यात्रेमध्ये येऊन, त्याबद्दल मी पुनश्च आपले आभार मानतो। धन्यवाद। जय ज्योती, जय शिवराय, जय भीम।